स्वादगृह रेसिपीजमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत आहे। आता गरमीचे दिवस आहेत आणि ऊन पण खूप तपत आहे, त्यामुळे अशा उन्हामध्ये काहीतरी थंड खावंसं वाटतं। म्हणून आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत छान अशी थंडगार आईस्क्रीम। आईस्क्रीमसाठी साहित्य लागणार आहे, हे मी दूध घेतलेलं आहे, म्हशीचं दूध आहे आणि हे फुलक्रीम दूध आहे। मी याच्यावरची साय काढलेली नाही। साखर लागणार आहे आणि हे फ्रेश अशी साय घेतलेली आहे आणि व्हॅनिलाचं पावडर घेतलेलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणता पण फ्लेवर घेऊ शकता। मी या व्हॅनिला फ्लेवरचं पावडर घेतलेलं आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या। आणि याच्यामध्ये साखर असते, त्यामुळे मी साखर हे थोडी कमी घालणार आहे। तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही टाका, पण काय होते साखर जर आईस्क्रीमला जास्त झाली तर थोडी पाणी सुटते, त्यामुळे साखर हे थोडी कमी घाला। गॅस ऑन केलेला आहे मी आणि आता याच्यावर पॅन ठेवलेला आहे आणि आता आपण याच्यामध्ये हे दूध घालून घेऊया आणि दूध आपण हे गरम करून घेऊया। थोडंसं आपल्याला हे आटवून घ्यायचं आहे आणि आता आपलं दूध हे थोडं कमी झालेलं आहे बघा आणि छान असं घट्ट पण झालेलं आहे। आता आपण हे थोडंसं कोमट दूध याच्यामध्ये टाकून घेऊया। त्या पावडरमध्ये आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे, कारण ते आपल्या गाठी होणार नाही, त्यामुळे याच्यामध्ये आपण हे दुधामध्ये थोडं पेस्ट करून घालणार आहोत। मी साखर याच्यामध्ये घालून घेतलेली आहे। या चम्मचनं मी हे 1.5 चम्मच साखर घातलेली आहे आणि आता आपण ही पेस्ट टाकून घेऊया आणि याला असं छान असं मिक्स करून घेऊया। याला असं मिक्स करून घेऊया बघा, घट्ट झालेलं आहे, थोडं होऊ देऊया, नंतर आपण हे काढून घेणार आहोत। आणि आता मी हे गॅस बंद केलेला आहे आणि हे खाली ठेवलेलं आहे। आता याला थोडं थंड करून घेऊया आपण। थंड झालं की आपल्याला याच्यामध्ये साय टाकून घ्यायची आहे। गंजामध्ये मी ही साय टाकून घेतलेली आहे आणि आता आपण याला विस्करच्या साहाय्याने असं फेटून घेणार आहोत। तुम्ही चम्मचनं पण फेटू शकता आणि याला आपण छान असं हलका करून घेणार आहोत। तुम्ही मार्केटची पण क्रीम वापरू शकता आणि आता आपण याच्यामध्ये हे टाकून घेऊया। आपल्याला असा एक प्लास्टिकचा डबा लागणार आहे, मी आता याच्यामध्ये हे टाकून घेणार आहे आणि आता आपण याच्यावर थोडी चॉकलेट टाकून घेणार आहोत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार काजू, बदाम, पिस्ता हे पण टाकू शकता किंवा नाही टाकली तरी काही हरकत नाही। आणि याला आता आपण एका असं प्लास्टिक पेपरने झाकून ठेवणार आहोत, काहून तर आपल्या आईस्क्रीमवर बर्फ तयार होऊ नये म्हणून आपल्याला हे प्लास्टिक पेपर लावून घ्यायचं आहे आणि याला असं झाकण लावून आपण याला फ्रीजरमध्ये ठेवणार आहोत 8 ते 10 तासासाठी। आणि बघा थंडीगार अशी आपली आईस्क्रीम तयार आहे। आता आपण हिला खोलून घेऊया आणि आता एका बाउलमध्ये काढून घेऊया। बघा तुम्हाला काढून दाखवते, किती छान अशी झालेली आहे आणि नरम पण झालेली आहे आणि किती छान अशी बोल निघत आहे बघा। चॉकलेटचा पण फ्लेवर खूप छान आहे। जर तुम्हाला आईस्क्रीमची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि एकदा ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून कळवा कशी बनली ती। आणि आता आपण याच्यावर चॉकलेट टाकून घेऊया, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणती पण टाकू शकता। आता खाण्यासाठी तयार झालेली आहे आपली आईस्क्रीम।